पोलीस भरती, सरळ सेवा भरती, त्याचसोबत जिल्हा निवड समितीच्या सर्व परीक्षांमध्ये जीएस जीके वर 100 प्रश्नांपैकी 25 प्रश्न विचारले जातात। बरं, जीएस जीके आणि करंट अफेअर्स या तीनही मुद्द्यांना धरून 25 प्रश्न असतात आणि या 25 प्रश्नांपैकी 8 ते 9 प्रश्न जे आहेत त्या भूगोल घटकावर असतात। मग ह्या भूगोल घटकावर कोणकोणत्या मुद्द्यांवर आपल्याला प्रश्न विचारले जातात तो मुद्दा आपल्याला कव्हर करायचा। 8 ते 9 प्रश्न सर भूगोल या एकमात्र घटकावर विचारले जातात सोनिया चालू घडामोडीला धरून। जसं की बघा ना, कालच वाडवळ बंदराचं उद्घाटन करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, मग ते पालघरमध्ये आहे। तरी सुद्धा सर्व जिल्ह्यांमध्ये जुलै आणि ऑगस्टच्या सर्व परीक्षांमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला गेलेला आहे, मग तो भूगोल घटकाला धरून चालू घडामोडीचा प्रश्न होता। अशा प्रकारे नेमकं कोणत्या घटकाला फोकस करणं गरजेचं आहे, बरोबर आहे, म्हणजे भूगोल या घटकामध्ये कोणत्या मुद्द्याला धरून आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे ते आज आपल्याला बघायचं आहे। सिलेबस आपण अख्खा बघणार आहोत, कोणकोणत्या मुद्द्यांना प्रश्न विचारले जातात आताच्या लेटेस्ट पॅटर्न नुसार, आणि महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या बॅच मध्ये अख्खा भूगोल कव्हर केलेला आहे। कशा प्रकारे कव्हर केलेले ते सुद्धा मी आज तुम्हाला सांगणार आहे। बघा, स्वप्न खाकी बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणारे, 500+ लेक्चर्स असणारे, बेसिक ते ऍडव्हान्स शिकवलं जाणार आहे। अनेक विद्यार्थी कॉप्या करून पास झालेले आहेत 10वी 12वी, त्यांच्यासाठी खास करून बेसिक ते ऍडव्हान्स, कारण लसावी मसाचा अर्थच कळा ना सोन्याला। मग एकूण 9000 पदांसाठी ही भरती आहे आणि त्याला आपण टार्गेट करणार आहोत। डिसेंबर मध्ये ही होणार आहे। फीज 1000 रुपये, पण तुमच्यासाठी 1 ते 5 किती 200 रुपये। आपल्याला पैसे नाही कमवायचे सोन्या, आपल्याला लोक कमवायचे आहेत आणि त्यासाठी 200 रुपये फी ठेवलेली आहे। जर तुम्हाला ही बॅच आवडली नाही तर 10 दिवसांमध्ये तुम्हाला 100% पैसे परत मिळणार आहेत। असं होणारच नाही सोन्या, अरे स्वतः आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करत आहोत। बघा ना, विठ्ठल बळे सर यांची निवड 2013 मध्ये फर्स्ट अटेम्प्ट मध्ये झाली होती PSI साठी, त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे। त्याचसोबत ज्ञानेश बांगर सर PSI 2 वेळेस मुलाखत दिलेली आहे त्यांनी, मग त्यांचंही मार्गदर्शन आपल्याला, त्यांचा अनुभव, त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे। आणि मी 2 वेळा मुख्य परीक्षा दिलेली आहे, माझं ही मार्गदर्शन या ठिकाणी, म्हणजे मीही कशा प्रकारे शिकवतो तुम्ही बघून घ्या। बघा, मग तुम्हाला काही डाऊट असतील तर 91585859 या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही काय करू शकता, मेसेज करू शकता। प्रत्येक मेसेजचं रिप्लाय दिलं जाणार आहे। आपलं ऍप जे आहे ते इन्स्टॉल करा। ऍप स्टोअरवर गेल्यानंतर हे लोगो बघा, हे लोगो बघून आपला ऍप इन्स्टॉल करा। ऍप मध्ये गेल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी अशा प्रकारे आपली बॅच लॉन्च, म्हणजे बॅच जॉईन करू शकता। खास करून iOS वाले विद्यार्थी, म्हणजे iOS ज्यांच्या मोबाईलमध्ये सॉफ्टवेअर आहे म्हणजे ऍपलचे, त्यांच्यासाठी ऑर्गनायझेशन कोड विचारला जातो 91014226। जास्त वेळ न घालवता आता आपण संपूर्ण सिलेबस बघणार आहोत। बघा, महाराष्ट्राची प्राथमिक माहिती आपल्याला विचारली जाते। मग महाराष्ट्राच्या प्राथमिक माहितीमध्ये सीमा विचारली जाते। सीमा बघा, आपल्या महाराष्ट्राला कोणकोणत्या राज्यांची लाभलेली आहे, त्या राज्यांना कोणकोणत्या जिल्ह्यांची सीमा आहे आपल्या महाराष्ट्राची, ते आपल्याला बघायचे सर्वप्रथम। त्यानंतर याच मुद्द्याला धरून प्रशासकीय विभाग वेगवेगळे बघायचे आहेत। या प्रशासकीय विभागाला वेगवेगळे कोणकोणते प्रशासकीय विभाग लागलेले आहेत ते बघायचं आहे आपल्याला। क्षेत्रफळाने सर्वात मोठा प्रशासकीय विभाग, सर्वात छोटा प्रशासकीय विभाग, एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे, सर्वात उत्तरेकडील जिल्हा त्या प्रशासकीय विभागाचा किंवा सर्वात उत्तरेकडील तालुका। जसं की बघा ना, सीमा सुद्धा आपल्याला नैसर्गिक विचारली जाते। पुणे जिल्ह्यामधून जर तुम्ही फॉर्म भरला तुम्हाला दरवर्षी एक प्रश्न विचारला जातो की पुणेची दक्षिण सीमा कोणती नदी निश्चित करते, नीरा नदी निश्चित करत असते। अशा प्रकारे वेगवेगळे प्रशासकीय विभाग, जसं की बघा पैनगंगा नदी आहे, या पैनगंगा नदीने अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या 2 प्रशासकीय विभागांना विभाजित केलेले, नद्यांनी सुद्धा वेगवेगळे जिल्हे विभाजित केलेले आहेत। मग असे आपल्याला प्रशासकीय विभाग, त्याचसोबत प्राकृतिक विभाग, त्याचसोबत ह्या सीमा संपूर्ण आपल्याला कव्हर करायच्या आहेत। ह्या नैसर्गिक सीमा सुद्धा विचारले जातात। उत्तरेकडील सीमा तापी नदी निश्चित करते, सातपुडा पर्वत निश्चित करत असतो। या ठिकाणची जी पूर्वेकडील सीमा आहे छत्तीसगड आणि महाराष्ट्र यांची सीमा इंद्रावती नदी निश्चित करत असते। मग पश्चिमेकडील सीमा जी आहे अरबी समुद्र निश्चित करत असतो आपल्या महाराष्ट्राची। मग दक्षिणेकडील सीमा जी आहे ते या ठिकाणी कर्नाटक आहे आणि इथे तेलंगणा आहे। तो भाग आपल्याला कव्हर करायचा आहे। प्रशासकीय विभाग आपल्याला बघायचे, प्रादेशिक विभाग, प्राकृतिक विभाग आपल्याला सुंदररित्या मॅपच्या साहाय्याने प्रत्येक मुद्द्यासाठी तुमच्या समोर मॅप असणार आहे। ठीक आहे, तुम्हाला वेगळं काहीही मॅप घेऊन बसायची गरजच पडणार नाही। आणि महत्त्वाचे मुद्दे जे आहेत तुम्हाला टिपायचे असेल तर टिपून घ्या, पण आपण जे काय आपल्याला महत्त्वाचे वाटणार आहे मुद्दे ते सुद्धा तुम्हाला नोट्सच्या माध्यमातून आम्ही या बॅच मध्ये देणार आहोत। बाकी जिल्हा विभाजन झालं असेल आपल्या जिल्ह्यामधून तर तो जिल्हा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं। जसं की फॉर एक्झाम्पल साठी सांगतो बघा, छत्रपती संभाजीनगर मधून तुम्ही फॉर्म भरलेला आहे किंवा जालना मधून फॉर्म भरलेला आहे, मग लगेच तुम्हाला विचारलं जातं की जालना या जिल्ह्याची निर्मिती पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधून झालेली आहे।
तारीख तुम्हाला विचारली जाते, अरे 1981 मध्ये झाले, त्यावेळेस मुख्यमंत्री विचारले जातात. अशा प्रकारे आपल्याला जिल्ह्याला धरून अभ्यास करणं गरजेचं आहे. ज्या जिल्ह्यामधून तुम्ही फॉर्म भरलेला त्या जिल्ह्याला समोर ठेवून तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. जिल्ह्याची उत्तरेकडील सीमा कोणता तालुका निश्चित करतोय, दक्षिणेकडील सीमा कोणती तालुका निश्चित करते, अरे उत्तरेकडील सीमा समजा एखादी नदी निश्चित करत असेल ते सुद्धा आपल्याला पाठ करावं लागतं सोन्या. तो जिल्हा ज्या प्रशासकीय विभागात आहे त्या प्रशासकीय विभागाचे चारही बाजूचे प्रशासकीय विभाग जिल्हे आपल्याला महत्वाचे असतात. उत्तरेकडील दक्षिणेकडील क्रम विचारला जातो. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. बघा, पुढचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल आपल्याला बघायचा आहे. खास करून कोकण, पश्चिम घाट, दख्खनचे पठार आणि विदर्भ बघायचे. बघ, कोकण बघत असताना आपल्याला उत्तर दक्षिण सीमा विचारली जाते, पूर्व पश्चिम सीमा विचारली जाते. बघा ना, दक्षिणेकडे कोकण कसा निमुळता होत चाललेला आहे. मग कोकणाचं वैशिष्ट्य विचारलं जातं. बघा, इथे मृदा विचारली जाते. मृदा लाल आहे, कशामुळे आहे, पाठांतर करायची गरज आहे का? किंवा या ठिकाणी खनिज संपत्ती कुठली, तर बॉक्साईटचं मोठ्या प्रमाणात खनिज आढळतं. किंवा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जी लोकसंख्या आहे ती उत्तरेकडे स्थलांतरित झाली, कार्यकारी लोकसंख्या. या सर्व मुद्द्यांची कारणं आपल्याला बघायची. जसं की बघा, फेरेलच्या नियमानुसार उत्तर गोलार्धामध्ये वारे उजव्या दिशेला वाहत असतात, म्हणजेच काय झालं, नैऋत्य मोसमी वारे असतात. मग इथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, कारण एल प्रकारचा आहे. इथे मी स्पीड मध्ये सांगतोय, का सांगतोय, कारण आपल्याला अख्खा सिलेबस कव्हर करायचा आहे. इथे आपल्याला अख्खा जॉग्राफी शिकायचंय का रे सोने? अजिबात नाही. मग इथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, उत्तरेला गेल्यावर कमी कमी पाऊस पडतो. या ठिकाणी जे आहे पर्जन्य छायेचा प्रदेश आहे, सह्याद्री पर्वतावर मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो. वेगवेगळे शिखरं आपल्याला विचारले जातात, जिल्ह्यानुसार विचारले जात असतात. जसं की अहमदनगरच्या परीक्षेमध्ये गेलात तुम्ही, कळसुबाईचं शिखर विचारलं जातं. तुम्ही नाशिकच्या परीक्षेमधून फॉर्म भरलेला असेल तर साल्हेरचं शिखर जे आहे त्याबाबत तुम्हाला उंची विचारली जाते. तू काय करत असतो, सगळ्या शिखरांची उंची पाठ करत असतो, सगळ्या नद्यांबाबत तू अभ्यास करत असतो. अभ्यास करणं गरजेचं आहे, परिपूर्ण अभ्यास करणं गरजेचं आहे. पण स्मार्ट वर्क काय म्हणतंय की आपल्या जिल्ह्यानुसार मागच्या परीक्षेमध्ये काय काय प्रश्न विचारले होते त्या मुद्द्यांकडे जास्त फोकस करणं गरजेचं आहे. तिथं पैकीच्या पैकी मार्क मिळत असतात. 8 ते 9 प्रश्न या घटकावर विचारले जातात, सर्वाधिक प्रश्न याच घटकावर विचारले जातात. आणि इथंच मार्क जे आहेत, 1-2 मार्क जरी गेले तरी सुद्धा मोठा नुकसान होतं विद्यार्थ्यांचं. कारण काय, एका मार्कावर 5,000 विद्यार्थी असतात महाराष्ट्राचे. तू म्हणतो सोन्या मी या वर्षी एका मार्काने गेलो, तसं नाही येते. तुझ्यासारखे 5,000 विद्यार्थी एका मार्काने गेलेले आहेत. पुढचा भाग म्हणजे पश्चिम घाट उंची. मग दक्षिणला जात असताना त्याची उंची कमी कमी होत जाते. परंतु भारताचा विचार केला तर पश्चिम घाटाचं वेगळं आहे. म्हणजे जसं दक्षिणला जाऊ तसं उंची वाढत जाते. इमेजेसच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी समजून सांगणार आहे आपल्या बॅचमध्ये. मग इतर डोंगर रांगा ज्या आहेत त्याही सुद्धा आपल्याला बघायच्या आहेत. या डोंगर रांगा सुद्धा वेगवेगळ्या प्रशासकीय विभागांना वेगळे करत असतात. या डोंगर रांगा सुद्धा वेगवेगळ्या नद्यांच्या खोऱ्यांना वेगळं करतात. जसं की तापी नदीचं खोरं आहे आणि नर्मदा नदीचं खोरं आहे. या दोनही नद्यांच्या दरम्यान सातपुडा पर्वत आहे. मग इथे सातमाळ अजिंठा डोंगर रांग जे तापी आणि गोदावरी नदीच्या दरम्यान म्हणजे या खोऱ्यांना वेगळं करते. मग गोदावरी आणि भीमा, हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग वेगळं करते. मग भीमा आणि कृष्णा यांना महादेव डोंगर रांग वेगळं करत असते. कृष्णा आणि भीमा भले एकच नदीचा प्रवाह असेल, म्हणजे रायचूर कुरबुड्डी या ठिकाणी कर्नाटकमध्ये एकत्रित वाहत असतात त्या, बरोबर आहे, तिथून. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळा प्रवाह असल्यामुळे आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. मग नद्यांचा अभ्यास कशा प्रकारे करायचा आपल्याला, खास करून मित्रांनो, आपल्या जिल्ह्यामधून जर वाहत असेल नदी किंवा आपल्या प्रशासकीय विभागामधून वाहत असेल नदी तर त्या नदीला जास्तीत जास्त फोकस करणं गरजेचं आहे. मी इथे आपल्या बॅचमध्ये सगळ्या नद्यांना फोकस केलेलं आहे. तुम्ही काय करायचंय, 500 व्हिडिओज आहेत ना, अरे तू ज्या जिल्ह्यामधून फॉर्म भरलेला तुझ्यासाठी जे महत्वाचं आहे तिथे फोकस कर, बरोबर आहे की नाही? आपल्याला काय करायचं, स्मार्ट वर्क. तिथे मी सांगणार आहे तुम्हाला की या जिल्ह्यामधून जर फॉर्म भरलेला असेल तर हे मुद्दे लिहून घ्या, सगळं कव्हर होणार आहे. ठीक आहे, मग पुढे जाऊया. विदर्भाची माती कशी आहे? अरे सोन्या, पावसानुसार माती बदलत असते. पावसानुसार त्या ठिकाणी जे आहे पिकांची संख्या, म्हणजे पीक कुठल्या प्रकारचं आहे ते सुद्धा येत असतं. म्हणजे कृषी विभाग सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी कव्हर करायचा. कसं तर पावसानुसार. मग खनिज संपत्ती सुद्धा पावसानुसारच असतं. त्याचसोबत त्या ठिकाणी जे आहे वेगवेगळी फळे असतात ते सुद्धा पावसानुसारच असतात. मग त्या ठिकाणच्या नद्या ज्या आहेत की नाही ते त्या प्रदेशानुसार असतात. जसं की या ठिकाणी कोकणामध्ये सगळ्या नद्या वाहतात ते खचदरीमधून वाहतात. म्हणजे मोठ्या प्रमाणात ते काय करत असतात तर जमिनीच्या खोल प्रवाह, त्यांना उपनद्या कमी असतात. सगळं काही कव्हर करायचं आपल्याला. पुढचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्राची नदी प्रणाली. सगळ्या नद्या आपल्याला कव्हर कराव्या लागणार आहेत. उत्तरेला नर्मदा नदी आहे, संपूर्ण बघावी लागणार आहे. 54 किलोमीटर वाहते आपल्या महाराष्ट्रातून. पण आपल्याला का बघावी लागणार आहे, कारण आपल्या भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी असल्यामुळे आपल्याला विचारलं जातं. मग तापी नदी पश्चिम वाहिनी नदी आहे.
ही सुद्धा पश्चिम वाहिनी नदी सर्वात लांब आहे, परंतु आपल्या महाराष्ट्रातील लांब आहे. तापी नदी आपल्या उत्तरेकडील सीमा निश्चित करते. तापी नदी 2 वेळा आपल्या महाराष्ट्रात प्रवेश करते, अमरावती त्यानंतर या ठिकाणी जे आहे जळगाव मधून प्रवेश करते. तुम्हाला खिंड विचारली गेलेली, कमेंट्स करायची की जळगाव मधील कोणत्या खिंडीमधून तापी नदी आपल्या महाराष्ट्रात प्रवेश करते. मग तापी नदी झाली की गोदावरी नदी 49% भूभाग व्यापते. या गोदावरी नदीला बघत असताना आपल्याला पैनगंगा, वर्धा, वैनगंगा, इंद्रावती नदी ही सुद्धा बघायची. इंद्रावती नदी भले आपल्या महाराष्ट्राच्या काही भागामधून म्हणजे वाहत असते, पण तरी सुद्धा आपल्या महाराष्ट्र आणि छत्तीसगड यांची सीमा निश्चित करते मित्रांनो, म्हणून आपल्याला ती महत्वाची आहे इंद्रावती नदी. त्यानंतर मग इथे मांजरा नदी आहे. मांजरा नदी बाहेर जाऊन पुन्हा प्रवेश करते. बऱ्यापैकी आपल्याला बघायची. भीमा नदीच्या वेगवेगळ्या उपनद्या आहेत. कृष्णा नदीच्या वेगवेगळ्या उपनद्या कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर इथून जर तुम्ही फॉर्म भरला तर कृष्णा नदीवर, भीमा नदीवर तुम्हाला प्रश्न विचारला जातो. अरे कोल्हापूर मधून फॉर्म भरला तर पंचगंगा नदी, मग 5 नद्यांचा संगम कोणता, त्या 5 नद्यांवर प्रश्न वारंवार विचारला गेलेला आहे. मग कोयना नदी, अरे आपल्या महाराष्ट्राची भाग्यरेषा आहे सोन्या, ती तुला माहित नाहीये. मग ही भाग्यरेषा का आहे? लेक टॅपिंग प्रयोग काय आहे? अख्ख्या एशियामध्ये प्रथम लेक टॅपिंगचा प्रयोग केलेला आहे. मग त्या जलाशयाला नाव काय दिलेलं? सगळं काय सुंदररित्या मॅप समोर ठेवून तू इमेजेस बघत असतोस, झूम करू का बघतो सोन्या? ज्या वेळेस सगळे झोपलेले असतात, मोबाईल चालू करतो, इन्स्टा, नुसता अरे इथं इमेजेस झूम करून बघ, हे इमेजेस तुला कामी येणार आहेत. यावरून तुला प्रश्न विचारले जाणार. महाराष्ट्रातील हवामान, वने व खनिज संपत्ती आपल्याला बघायची प्रदेशानुसार. मग कृषी, इथेच कोणते पिकं येतात? अरे गहू ज्वारी येणार आहे का इथं? नाही सोन्या. जमीन आहे का तशी? नाहीये. का नाहीये? कारण पावसाचं प्रमाण जास्त, या ठिकाणी पर्जन्य छायेचा प्रदेश इथे तयार झालेला आहे. हे सह्याद्री पर्वत काय करते? या वाऱ्यांना अडवत आहे, म्हणून मोठ्या प्रमाणात इथे पाऊस पडतोय. कारण समजून घेतली की आपल्याला जमिनीचा प्रकार कळतो, कृषी विभाग सुद्धा आपल्याला कळून जातो, खनिज संपत्ती सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी कळून जाते, त्या ठिकाणची लोकसंख्या जी आहे त्याबाबतही आपल्याला अभ्यास कळतो. कारण समजल्यानंतर पाठांतर करायची गरज आहे का? जसं की बघा ना, इथे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे दर हजारी. याचा अर्थ काय झालं? कार्यकारी लोकसंख्या कुठे गेलेली? उत्तरेला गेलेली आहे. उत्तरेला कुठे? औद्योगिक क्षेत्र ज्या ठिकाणी जास्त आहे, म्हणजे औद्योगिक प्रगत जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी कार्यकारी लोकसंख्या गेली. त्याचप्रमाणे इथे गोंदियामध्ये सुद्धा महिलांची संख्या काय आहे? जास्त आहे दर हजारी. मग हे सगळे कार्यकारी लोकसंख्या नागपूरमध्ये गेली. अशा प्रकारे कन्सेप्च्युअल अभ्यास करायचा आहे तुला, पाठांतर नाही करायचंय सोन्या. कन्सेप्च्युअल अभ्यास केला, डायरेक्ट राममान लागतो, आपलं उत्तर बरोबर येतं. 8 पैकी 8 मार्क आपल्याला मिळवायचे. कृषी, मृदा, जलसिंचन आपल्याला बघायचं आहे. मग शेवटी बघा, वाहतूक, पर्यटन स्थळे, यामध्ये अष्टविनायक स्थळे. पुण्यामधून जर तुम्ही फॉर्म भरला तर अष्टविनायक स्थळांवर 100% प्रश्न येतोच. अहमदनगर मधून फॉर्म भरला तर सिद्धटेक बाबत तुम्हाला प्रश्न येतो. शक्तीपीठ, त्यावर प्रश्न येतो. लेण्या, थंड हवेचे ठिकाण, आपल्याला वेगवेगळ्या प्रदेशानुसार वेगवेगळा भाग आपल्याला कव्हर करायचा आहे. उत्तर ते दक्षिण भाग, थंड हवेचे ठिकाण, त्याचसोबत उंचीनुसार आपल्याला ते बघायचं आहे. उद्योग धंदे व ऊर्जा साधने हे सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे, आपल्या जिल्ह्यानुसार, आपल्या प्रशासकीय विभागानुसार. मग प्रकल्प हे पण बघायचं आहे आपल्याला. जनगणना 2011चीच बघावी लागणार आहे. महाराष्ट्र आणि भारत कन्सेप्च्युअल बघायचे, कम्पेअर करून बघायचे. भारताची एकूण जर आपण लिंग गुणोत्तर बघितलं, त्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर कसं आहे? जास्त आहे की कमी आहे? कोणत्या राज्याचं जास्त आहे, कोणत्या जिल्ह्याचं कमी आहे, किंवा कोणत्या जिल्ह्याचं जास्त आहे, कोणत्या राज्याचं कमी आहे? ही सगळ्या गोष्टी कमी जास्त कम्पेअर करून पहिले 5 शेवटचे 5 वाचावे लागणार आहेत, जास्त कमी वाले. ठीक आहे. मोजून काही मुद्दे जर आपण कव्हर केले, जनगणना सोन्या 10 मुद्द्यांवर तुला कव्हर होते. 10 मुद्दे तेवढे वाच, आणि तेच विचारलं जातं. प्रश्नपत्रिका बनवणारा त्याला सुद्धा माहिती असेल, त्यांनी सुद्धा वाचायला पाहिजे ना तेवढी डीपमध्ये जनगणना, तवा तो डीपमध्ये प्रश्न काढणार आहे सोन्या. बरोबर आहे की नाही? तेच प्रश्न वारंवार आपल्याला बघायला मिळतात. बरोबर आहे. ठुसके प्रश्न असतात, तो घाबरतो परीक्षेला. पुढे जाऊया. आणि एक मार्ग चुकून येतो. बघा ना, आकाशगंगा आपल्याला बघायची, संपूर्ण आकाशगंगा सगळंच काय बघायचं काय? वारंवार एकच मुद्दा विचारला जातो की प्रकाश वर्ष जे आहे त्याबाबत विचारलं जातं. अरे लाईट स्पीड विचारला जातो, तो विज्ञान घटकात घेतोय तो. अरे इथे सुद्धा येतो ना जॉग्राफीमध्ये. लाईट स्पीड म्हणजेच काय? प्रकाश वर्ष जो आहे त्याचा, लाईटचा, प्रकाशाचा स्पीड किती? 3 लाख किलोमीटर पर सेकंद आहे. या स्पीडने जेवढा अंतर एका वर्षात प्रकाश कापत असतं त्याला 1 प्रकाश वर्ष किंवा लाईट इयर असं म्हटलं जातं. 60,000 ॲस्ट्रॉनॉट युनिट म्हणजे 1 प्रकाश वर्ष असतं सोन्या. सूर्य आणि पृथ्वी यांच्या दरम्यानचं अंतर जे आहे ना त्याला ॲस्ट्रॉनॉट युनिट असं म्हटलं जातं. मग तिथे सूर्य फिरत आहे, आणि सूर्याबाबत ज्यावेळेस तुला माहिती सांगतो, इथे दिसेल तुला इमेज, सूर्य फिरतोय व्हिडिओ, आणि याच सूर्यासोबत काय फिरत आहे तर आदित्य एल1. लगेच त्याच ठिकाणी सूर्याचं नाव निघालं की आदित्य एल1 बाबत तुला माहिती सांगणार आहे.
मग त्यानंतर मग इथे बुध ग्रहाबाबतही बुध सुद्धा अशाच प्रकारे फिरतोय ना, ते बुध ग्रह जो आहे त्याबाबतही तुला माहिती सांगणारे रंगांवर प्रश्न विचारला गेलेला आहे. मग तुम्ही म्हणता सिलेबसच्या बाहेरचा प्रश्न विचारला, तुम्हाला काय विचारलं गेलेलं आहे की सूर्यमालेतील निळ्या रंगाचा ग्रह कोणता? पृथ्वी. तिथं पृथ्वी पर्यायच नसतं आणि तुला लगेच म्हणजे असं झटका येतो, हे सिलेबसच्या बाहेर प्रश्न चुकलाय बरं का. नाही सोन्या, रंगानुसार जर विचारात घेतलं तर अरुण यालाच काय म्हणतात? नेपच्यून, बरोबर आहे. आणि युरेनस आणि नेपच्यून, बरोबर आहे. याला युरेनस म्हणजे हा युरेनस जो आहे निळ्या रंगाचा आहे, नेपच्यून जो आहे तो हिरव्या रंगाचा आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. रंगानुसार आपल्याला विचारलं जातं वेगवेगळे ग्रह, त्यांच्या एकूण घनता, त्यानंतर एकूण उपग्रहची संख्या, त्यानुसार घनतेनुसार बघा ना, जसं आपण लांब जाऊ तसं घनता त्यांची कमी कमी होत जाते. हा तर ग्रह पूर्ण असा आहे की तो पाण्यावर तरंगतोय, एवढी कमी घनता असते त्याची. मग आपल्याला अशा प्रकारे कन्सेप्च्युअल अभ्यास करणं गरजेचं आहे. उपग्रहांची संख्या सुद्धा काय होते? वाढत जाते. जसं की बघा ना, शुक्राला उपग्रह नाही, बुधला उपग्रह नाही, पृथ्वीला एक उपग्रह आहे. या ठिकाणी मंगळला फोबोस, दिबोस 2 उपग्रह आहेत. या ठिकाणी मग बृहस्पतीला त्यापेक्षा जास्त उपग्रह आहेत. सर्वात जास्त उपग्रह शनीला आहेत सद्यस्थितीमध्ये. या ठिकाणी इथेही आणि या दोघांनाही मोठ्या प्रमाणात उपग्रह आहेत. पण आपल्याला आतापर्यंत शोध लागलेला आहे का? नाही. शास्त्रज्ञ म्हणतायत की जसं लांब जात तसं उपग्रहांची संख्या वाढत जाते. कन्सेप्च्युअल अभ्यास करायचा. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. पृथ्वीचे अंतरंग बघायचे, वातावरणाचे थर बघायचे. इथे बघा ना, हे थर कशा प्रकारे आहे. ट्रोपोस्फिअर आहे, त्यानंतर स्टेटोस्फिअर आहे. सर इंग्लिश मधून नका सांग. अरे तपांबर आहे, सितांबर आहे. या ठिकाणी ओझोन आहे, ओझोनचं लेअर आहे. सकाळीच का तुला ड जीवनसत्व मिळतं? कारण ओझोनचं लेअर खाली आलेलं असतं पहाटे, कारण जमिनीचं तापमान कमी झालेलं असतं. अरे काय काय सांगू, एकाच लेक्चरमध्ये सगळं जॉग्राफी कव्हर करू का सोन्या तुझ्यासाठी? मध्यंबर आहे, आयनांबर आहे, सगळं कव्हर करायचंय. सगळी काय माहिती भेटणार आहे. जोक नाही सोन्या, पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे, तर गॅरंटी आहे आपली. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. काय राहिले का? लगेच मी उरकून घेतो. अरे नाही सोन्या, एवढंच आहे. भारताचंही आपल्याला बघायचं आहे. भारताच्या महत्वाच्या नद्या आपल्याला बघायच्या, उत्तरेकडून दक्षिणेकडे, जसं की सिंधू नदी. त्यावर आपल्या देशाला नाव पडले ना सोन्या, सिंधू, इंदस, इंडिया, सिंधू, हिंदू, हिंदुस्तान. मग सिंधू नदी उगम तिबेटमध्ये होतो मानसरोवरावर. मग याच मानसरोवरावर सतलज नदीचा उगम होतो, ब्रह्मपुत्रा नदीचा उगम होतो. मॅपच्या साह्याने बघायचं. इथे कसं तर भारताचं या ठिकाणी सिंधू नदी अशा प्रकारे पाकिस्तानामध्ये प्रवेश करते, ब्रह्मपुत्रा अरुणाचल प्रदेशमध्ये प्रवेश करते. त्यांची वेगवेगळी नावं आहेत, जसं की सिंधू नदीचं नाव जे आहे, ब्रह्मपुत्रा नदीचं नाव सांगपो तिबेटमध्ये. अरुणाचल प्रदेशमध्ये पोहोचल्यानंतर तिला दिहांग म्हटलं जातं, आसाममध्ये तिला ब्रह्मपुत्रा म्हटलं जातं, आणि बांगलादेशमध्ये गेल्यानंतर तिला सोन्या जमुना असं म्हटलं जातं. आणि ती ज्यावेळेस पद्माशी मिळते मेघना म्हटलं जातं. अरे सर मी काय काय लक्षात ठेवू? अजिबात टेन्शन घेऊ नको. संपूर्ण एवढा मॅप बघ, आणि या मॅपमध्ये वेगवेगळ्या स्थानाचा एक मॅप बघितला, विषय संपला. ती नदी अख्खी कव्हर झाली, सगळी माहिती दिलेली सुंदररित्या स्लाइड्सच्या माध्यमातून, इमेजेसच्या माध्यमातून. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. बॅच बाबत तुम्हाला जर वाटलं तर जॉईन करा. धन्यवाद.